नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कोल्हापूर जास्तीत जास्त 1800 रुपये भाव आहे। चंद्रपूर गंजवड जास्तीत जास्त 2800 रुपये। खेड चाकण जास्तीत जास्त 1700 रुपये। विटा जास्तीत जास्त 1800 रुपये। सातारा जास्तीत जास्त 2000 रुपये। सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त 2300 रुपये। धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त 1700 रुपये। हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त 2000 रुपये दर। सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त 1800 रुपये दराने जाताना दिसत आहे। पुणे लोकल कांदा जास्तीत जास्त 1700 रुपये भावाने जाताना दिसत आहे। वडगाव पेठ लोकल कांदा जास्तीत जास्त 1800 रुपये। वाई लोकल कांदा 2000 रुपये। शेवगाव नंबर 1 जातीचा कांदा 1800 रुपये जास्तीत जास्त। नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त 2000 रुपये। लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1762 रुपये। राहुरी वांबोरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1700 रुपये। कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1775 रुपये। संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 1811 रुपये। आंध्र सरकार कांदा उत्पादकांना देणार संरक्षण, 1200 रुपयाने करणार कांद्याची खरेदी। आंध्र प्रदेशात आगाप खरीप कांद्याचे उत्पादक मोठ्या प्रमाणावर होऊन बाजारामध्ये आवक वाढली आहे। परिणामी सध्या मिळणारा दर प्रति क्विंटल 1000 रुपयांच्या आत आहे। उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक तणावात आहेत। त्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 1200 रुपये आधारभूत किंमत देऊन बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत कांदा खरेदीची तयारी सरकारने केली आहे। याबाबत बैठक झाली असली तरी अद्याप अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सचिवालयात बैठक घेतली। यावेळी कृषी आणि पणन विभागाचे मुख्य सचिव बी राजशेखर यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते। बैठकीत अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना कांदा आवकेसंबंधी माहिती दिली। पुढील सप्ताहापर्यंत कांद्याची काढणी होऊन 5000 टन कांदा बाजारात येण्याचा अंदाज वर्तविला। या चर्चेदरम्यान कांदा उत्पादक घटकांचा दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत। यासाठी बाजार हस्तक्षेप निधी वापरून खरेदी होणार आहे। हा खरेदी केलेला कांदा रयतू बाजारच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पुरवठा केला जाणार असल्याचे तेथील फलोत्पादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी रयतू बाजारांची संख्या वाढवण्याचे व त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत कांदा पोहोचण्यासाठी योजना फायद्याची ठरेल असे बोलले जात आहे। कांदा उत्पादक व ग्राहक व दोघांनाही या परिस्थितीत लाभ व्हावा त्यासाठी आगामी काळात कांदा साठवणूक व्यवस्था व शीतसाखळी उभारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।